आणि आज संपूर्ण दिवसभरात काय घडले तुमच्या गावाकडे पाहणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये अगदी वेगवान। पुण्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं असून त्याचा परिणाम पुण्यातील वाहतुकीवरही झालाय। हवामान खात्याने पुढील आठवडाभर पावसाचा इशारा दिलाय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयालाही पावसाचा फटका बसलेला आहे। जोरदार पावसानंतर कार्यालयातील सिलिंगचा काही भाग कोसळला, त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पुण्यामधील येरवडा भागामध्ये एका रिक्षावर झाड कोसळलं, यात एकाचा मृत्यू झालाय। अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील तोडगाव नजीक असलेला टोल नाका सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला। यावेळी कोणतेही वाहन टोल नाक्याखाली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। या टोल नाक्याचं काम काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेलं होतं। वसई विरार महापालिकेच्या बसला भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली। यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं कारण अस्पष्ट आहे। चंद्रपुरातील घुटकाळा भागामध्ये 60 वर्ष जुनी इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशासनाकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नाशिकहून ठाणे आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे। यावेळी त्यांना निरोप देताना कार्यालयातील कर्मचारी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, तर लीना बनसोड यांनाही रडू कोसळलं। वैद्यनाथ साखर कारखाना वेळेमध्ये सुरू करून 100% ऊसाचं गाळप करावा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। या संदर्भात त्यांनी कारखान्याच्या संचालक पंकजा मुंडेंना निवेदन दिलं। बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 67वी वार्षिक सभा होती आहे आणि यावेळी विविध मुद्द्यांवरून 2 गटात खडाजंगी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळाचं वार्षिक सभेकडे लक्ष असणार आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली। संचालकांचं भाषण सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील झाली। गोंदियातील कटंगी कला ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती निवडणुकीतच राडा झाला। काही जणांनी ग्रामपंचायत सदस्य प्रीतम लिल्हारे यांना मारहाण केली। या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे। हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री सुरू असल्याचं समोर आलं। हत्ता गावात एका शेतकऱ्याला याचा फटका बसलाय। या विरोधामध्ये तक्रार करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ तालुक्यामधील सेंदूर सनामध्ये पाणीपुरवठा प्रकल्पाचं काम 1.5 वर्षांपासून रखडलंय। कंत्राटदाराकडून काम सुरू केलं जात नाही। याबाबत अनेकदा तक्रार करूनही जैसे थे परिस्थिती असल्यानं गावकरी संतप्त झाले आहेत। कोविड काळामध्ये नांदेड महापालिकेनं गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीच्या इमारती भाड्यावरती घेतलेल्या होत्या आणि 2 इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलेलं होतं, पण त्याचे 7 कोटी रुपये अजून पालिकेनं दिलेले नाही आहेत। हे थकीत पैसे द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शीख समाजाकडून देण्यात आलाय। अकोल्यातील पारसमध्ये औष्णिक विद्युत केंद्राच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यावरती खड्डे झाल्यानं नागरिक हैराण झालेत आणि त्यामुळे रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। भंडाऱ्यातील इंदोरा वन परिसरामध्ये सिटी वन वाघानं एका शेतकऱ्यावरती हल्ला केला। तेजराम कार असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। 8 दिवसामध्ये सिटी वन वाघाचा हा दुसरा हल्ला असल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे। गोंदियामध्ये लंपीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 25,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलं, तर खबरदारी म्हणून गोंदियाला लागून असलेल्या मध्य प्रदेश छत्तीसगडमधून येणाऱ्या जनावरांसाठी जिल्हाबंदी घालण्यात आलेली आहे। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकल मराठा समाजानं धडक मोर्चा काढला। मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना तत्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। जळगावमध्ये आरोग्य विभागातील क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेनं आंदोलन केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा, सोयाबीनवरील मोझॅकच्या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं।
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। बुलढाण्यामध्ये मेहकर रोड लोणी मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार भाजपने केली आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी देखील करण्यात आली। अकोल्याच्या रुद्रायणी देवी मंदिराकडे जाणारा मार्ग तातडीनं दुरुस्त करावा या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। निवेदन देऊनही जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे। अमरावती शहरामध्ये खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होतीये। खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भीम आर्मीच्या वतीनं प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली। दिवाळीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवण्याचं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलंय। धुळ्यामध्ये छगन भुजबळांविरोधात भाजप आक्रमक झाली। भुजबळांच्या सरस्वती देवी संदर्भातील वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध करण्यात आलाय। देवीची पूजा करत भुजबळांना सुबुद्धी देवो अशी प्रार्थना आंदोलकांनी केली आहे। धुळ्यामधील पाणी टंचाई विरोधामध्ये आक्रमक होत शिवसेनेकडून महापालिकेवरती मटका मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधामध्ये मटकाफोड आंदोलन केलंय। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शिंदे सरकारनं घोषणा न करता सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये घमासान सुरू आहे। शिंदे गटानं नवी मुंबईतून 200 गाड्या जाणार असल्याचं म्हटलं असून शिवसेनेकडून 40 गाड्या बुक केल्याचं सांगितलं जात आहे। तसंच आमचाच दसरा मेळावा मोठा होणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जातोय। दसरा मेळाव्याला कॉपी करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत, पण ह्या आऊट घटकेचं राजकारण असल्याची टीका विनायक राऊतांनी केली। दरम्यान ठाकरेंच्या ताकदीशी स्पर्धा करण्याची कुणाचीही हिंमत होणार नसल्याचंही ते म्हणाले। सावरगावमधील भगवान भक्तीगडावरती दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। मेळाव्यासाठी स्टेज, रंगरंगोटी, पार्किंग आणि आसन व्यवस्थेची अंतिम टप्प्यामध्ये तयारी आलेली आहे आणि मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सांगलीमधल्या आरेवाडीतील दसरा मेळाव्याला देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं विरोध केलेला आहे। प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकरांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली। दोन्ही गटात वाद होण्याच्या शक्यतेमुळे मेळाव्याला विरोध होतोय। आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडे मदत मागितलेली आहे। हा जावई शोध म्हणजे जावयाचा अपमान। नीलम गोरेंनी कदमांवरती जोरदार टीका केली। पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। सुनील महाराज यांचा निर्णय हा वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे। कदमांचं नाव जरी राम असलं तरी त्यांचं वागणं बोलणं रावणासारखं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। दसऱ्याला अहंकारी रावणाचं दहन करण्यासाठी दसरा मेळावा होणार असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। पालकमंत्री पदावरून नाराज नसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तारांनी दिली आहे। दरम्यान भुमरेंच्या नावाची शिफारस आपणच केल्याचंही ते म्हणाले। आम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसलो तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा घेत आहोत असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाल्यास निश्चितपणे जाणार असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। शालेय जीवनामध्ये नाटकातही भाग घेतलेला आहे आणि त्यामुळे बिग बॉसमध्ये बोलावल्यास तिथेही जाऊ असं गुलाबराव पाटील म्हणाले। काँग्रेस सत्तेपासून दूर झाल्यानं बेचैन आहे। अशात सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रविरोधी ताकदीशी हातमिळवणी करण्यास मागपुढे पाहणार नाही असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केलेला आहे। वंचित बहुजन आघाडी आणि MIM भाजपची बी टीम आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यासाठी भाजपनं एक यंत्रणा हैदराबादमध्ये तर दुसरी अकोल्यामध्ये निर्माण केल्याचं ते म्हणाले। भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये गेल्यावरती विरोधकांना क्लीन चिट मिळते अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। विचारसरणीबाबत महाराष्ट्रामध्ये देशात जे नवीन कल्चर येतं ते दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली।
पंकजा मुंडेंनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलेलं नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली. ते जळगावामध्ये बोलत होते. आपण बेरोजगार असल्याचं त्या कार्यकर्त्यांशी मस्करीत बोलल्याचं देखील खडसे म्हणाले. सांगलीमध्ये खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलास जगताप यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेलं आहे. संजय काका विंचू आणि खेळखेड्याच्या वृत्तीचे असल्याची टीका जगतापांनी केली, तर डंख लागल्यावरती काय होतं ते वेळेवरती सांगू असा पलटवार पाटलांनी केलाय. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं रेल्वे स्थानक ते सावली शहरापर्यंत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. 2 ऑक्टोबरपर्यंत 65 किलोमीटरची ही यात्रा गावागावात गांधींचे विचार पोहोचवणार आहे. उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी देवीची मूर्ती अलंकार महापूजा मांडण्यात आलेली होती आणि यावेळी देवीच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज गजारूढ रूपामध्ये पूजा बांधण्यात आलेली आहे. 5व्या माळ्याला देवीच्या गजारूढ रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती. कोल्हापुरामधील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे दर्शन रांग थांबलेली असून भाविकांची तारांबळ उडाली आहे. नांदेडच्या माहूर गडावरती नवरात्री निमित्त रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीये. आज ललिता पंचमी निमित्त विधिवत पूजा करून रेणुका मातेची आरती करण्यात आली. शहापूरच्या कळंभेमध्ये भुंडल्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेत पारंपरिक नृत्य सादर केलं. अकोल्यातील पातूर शहराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत. बीडच्या अंबाजोगाईचं ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केलेली आहे. 2 वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात यात्रा भरवण्यात आली. यवतमाळच्या एकविरा देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधून भाविक दर्शनासाठी येत आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देवीची विशेष पूजा बांधली जात असते. नवरात्रोत्सवानिमित्त जुन्नरमधील उमरजच्या महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची प्राचीन मंदिर आहेत. पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकच्या ग्रामदेवता असलेल्या कालिका मातेच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. तर दर्शनानंतर दादा भुसेंनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकही घेतली. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये जामठी हिरामातेचं प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्त नागरिकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर समितीकडून 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या कोटमगाव इथे जगदंबा मातेचं दर्शन घेऊन आरती केली. तर यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव असं साकडं देखील त्यांनी देवीकडे घातलंय. बीडच्या परळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी झिंगाट गाण्यावरती डान्स केला. तरुणाईचा हट्ट आणि उत्सवाचं वातावरण पाहून पंकजा मुंडेंना मोह आवरता आला नाहीये. जळगावच्या जामनेर तालुक्यामधील अंबामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे. तोंडापूर इथे उंच टेकडीवरती हे मंदिर वसलेलं आहे. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ सीमेवरील हे ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं. नवरात्रोत्सवानिमित्त अमरावतीच्या परतवाडापासून चिखलदऱ्यामधील वैराट देवीच्या मंदिरापर्यंत भाविकांनी पायी यात्रा काढलेली होती. या पायी यात्रेमध्ये खासदार नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी नवनीत राणांनी टाळ मृदुंग वाजवत महिलांसोबत फुगड्या घातल्या.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते उस्मानाबादमधील तुळजाभवानीच्या मातेची आरती पार पडली। या उपक्रमाचा पहिला मान हा सिम्बायोसिस संस्थेच्या प्रमुख डॉक्टर स्वाती मुजुमदार यांना मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारा प्रतापगड किल्ला हा 362 मशालींच्या प्रकाशानं उजळून निघालाय। या गडावरील भवानी मातेच्या मंदिराला 362 वर्षे पूर्ण झाल्यानं हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे। कोल्हापुरात ललित पंचमी निमित्त त्र्यंबोली मंदिरामध्ये कोहळे फोडण्याचा विधी पार पडला। यावेळी कोहळा मिळवण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडालेली होती। मालेगावातील पीएफआयचं कार्यालय सील करण्यात आलेलं आहे। केंद्र शासनानं संघटनेवरती बंदी घातल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी कार्यालयाची झडती घेत कार्यालय सील केलं। नांदेड परभणीतून अटक केलेल्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांच्या कोठडीत वाढ झालेली आहे। कोर्टानं 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। गडचिरोलीमध्ये अहेरी तालुक्यातील कापे वंचामध्ये C60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आलंय। सुमारे 50 तासांच्या चकमकीनंतर C60 जवानांचं पथक गडचिरोलीत परतलं। पुणे पोलिसांनी लोन ॲपचा घोटाळा उघड केलेला आहे। बेंगळुरूमधून 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। लोन ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत लाखभर लोकांची फसवणूक केल्याचंही समोर आलेलं आहे। गोंदियात तंटामुक्ती निवडणुकीदरम्यान सदस्याला मारहाण करण्यात आलेली आहे। कटंगी कला ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडलेला असून या मारहाणीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। पोलिसांच्या उपस्थितीत ही मारहाण करण्यात आली। आईनं नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून 9वीतल्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। शुभम धोत्रे असं या मुलाचं नाव आहे। बारामतीमधल्या कहागबज इथे ही धक्कादायक घटना घडलेली आहे। यवतमाळच्या राळेगावात पेट्रोल पंपावर उभे असलेल्या शेतकऱ्याला लुटण्यात आलं। शेतकऱ्याच्या मोटरसायकलमधील 1 लाख रुपये असलेली बॅग घेऊन चोरट्यानं पळ काढला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। स्पीकर बंद करण्यास सांगितल्यानं औरंगाबादमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। वाळूज परिसरातली ही घटना घडलेली असून प्रशांत चौरे असं आरोपीचं नाव आहे, तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यासह देशाला हादरून सोडणाऱ्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर झालाय। वाईमध्ये डॉक्टर संतोष पोळ या सिरियल किलरनं 6 जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरलेले होते। यातील एका हत्या प्रकरणामध्ये ज्योती मांढरे सहभागी होती। चंद्रपूरच्या घुटकाळा भागातील धोकादायक इमारत कोसळली आहे। इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। दरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं। बीडमध्ये कोळवाडी घाटाजवळ कारनं ट्रकला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला असून 2 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। बीडच्या अंबाजोगाईजवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे। या अपघातात 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर 10 ते 12 जण जखमी झालेले आहेत। जखमींवर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी वेगवान।
PA5 वरील बंदी आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. शहरामधील संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईकरांना लवकरच डबल डेकर बसमधून प्रवास करता येणार आहे. येत्या 8 महिन्यात डबल डेकर विद्युत बस दाखल होणार असून यामुळे इंधन बचतीसह आर्थिक बोजाही कमी होणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. लातूरमधील किल्लारीमध्ये काळा दिवस पाळण्यात आला. भूकंपाला 29 वर्ष पूर्ण झालेली असून पोलिसांकडून मृतांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान भूकंपग्रस्तांच्या समस्यांबाबत विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. वर्ध्यामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता समारोप कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. 2 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंसह मंत्री आणि बडे नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी सध्या भव्य व्यासपीठ आणि मंडप उभारण्याचं काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जातोय. सिंधुदुर्गामध्ये पंतप्रधान मोदींच्या जीवनपटावर आधारित भव्य चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. स्थानिक उद्योग समूहाची ऑरिक सिटी इथे एकदिवसीय परिषद पार पडली. यावेळी 1000 एकर टेक्स्टाईल पार्कसाठी केंद्र शासनाकडे परवानगी मागितलेली आहे. पैठण आणि बिडकीन रस्त्याचं चौपदरीकरण करण्यासाठी सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात तुमच्या गावाकडे घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. तर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.